उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यंदा पहिल्यांदाच 61% अधिक मतदान झालेलं आहे। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच यूपीमध्ये एवढं मतदान झालंय। काल 7व्या टप्प्यासाठी एकूण 60% मतदानाची नोंद झाली आहे, तर सर्व 7 टप्प्यांच्या एकत्रित मतदानाची टक्केवारी ही 61.3 एवढी आहे। अजूनही एका जागेसाठी मतदान राहिलेलं आहे आणि त्यामुळे ही टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे। गेल्या निवडणुकीत ही टक्केवारी 59.40 इतकी होती, त्यामुळे यंदा किमान 1.5% वाढ झाल्याचं स्पष्ट होत आहे। त्यामुळे हा वाढलेला टक्का कोणाला फायदेशीर ठरतो आणि कोणाला मारक ठरतो हे 11 मार्च रोजी स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी वाढलेल्या मतदानाने राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे, हे मात्र निश्चित। उत्तर प्रदेशातील ठाकुरगंजमध्ये मंगळवारी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत संशयित दहशतवादी सैफुल्ला ठार झालाय। त्याला देशद्रोही म्हणत त्याच्या वडिलांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिलाय। सैफुल्लाचे वडील सरताज यांनी अंतिम संस्कारासाठी सैफुल्लाचा मृतदेह घेण्यास नकार दिला। त्याने देशविरोधी काम केलंय, आम्ही त्याच्यावरती नाराज असून अशा देशद्रोह्याचा मृतदेह स्वीकारणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। तर दुसरीकडे मध्य प्रदेश आणि कानपूरमधून अटक करण्यात आलेल्या 3 संशयित दहशतवाद्यांच्या पित्यांनी आपली मुलं निर्दोष असल्याचा दावा केलाय। अजमेर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी स्वामी असीमानंद यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच एनआयएच्या जयपूर न्यायालयाने निर्दोष मुक्त केलंय। या प्रकरणातील इतर 3घांना मात्र न्यायालयाने दोषी ठरवलंय। असीमानंद यांच्या विरोधात पुरावे मिळाले नसल्याचं एनआयएने म्हटलंय। 2011 मध्ये एनआयएनेच असीमानंद हेच या स्फोटाचे मास्टरमाइंड असल्याचं म्हटलं होतं। मृत सुनील जोशी, भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय। या आरोपींना येत्या 25 तारखेला शिक्षा सुनावली जाईल। अजमेर येथील सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यामध्ये ऑक्टोबर 2007 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 3 जण ठार तर 30 जण जखमी झाले होते।